नमस्कार मित्रांनो, टीचर शंकर कांबळे निर्मित ध्यास नाविन्याचा या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आजच्या जगात माणूस माणसापासून दूर जात आहे. द्वेष, भांडणं आणि युद्धामुळे माणुसकी कुठेतरी हरवत चालली आहे. याच विचारावर आधारित एक मनाला स्पर्श करणारी कविता आज मी आपल्या समोर सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे गिरेबान में झाक ए बंदे. चला तर मग ऐकूया ही विचार करायला लावणारी कविता. गिरेबान में झाक ए बंदे टटोल अपने जमीर को. गिरेबान में झाक ए बंदे टटोल अपने जमीर को. नौक पे खड़ी आज जिंदगी मिटा सरहदे लकीर को. एक धरा है एक आसमां, एक धरा है एक आसमां. पवन एक सी नदी ये जहां. सिमटे अपने आंचल में सब रंग वो बरखा जहां तहां. सात रंग सी हंसी बिखरती इंद्रधनुष की सजी कमान. सात रंग सी हंसी बिखरती इंद्रधनुष की सजी कमान. हिलमिल सारे खिलते झूलते ना रंजिशे खलिश ना गुमान. जहर नफरत किसने घोला, जहर नफरत किसने घोला. रंग बट गए खाली चोला. जहर नफरत किसने घोला, रंग बट गए खाली चोला. लहू लुहान हरी धरती, कहीं पे बारूद कहीं पे गोला. भाई भाई खून के प्यासे, भाई भाई खून के प्यासे. छाले पड़ गए नरम दिल से. अंगारों की ऐसी बारिश, लपटों की फरियाद किससे. घर जलाने वालों सुन लो, घर जलाने वालों सुन लो. लाख जतन कर धागे बुन लो. घर जलाने वालों सुन लो, लाख जतन कर धागे बुन लो. एक मजहब एक ही धर्म, माटी का ऋण आज चुन लो. एक मजहब एक ही धर्म, माटी का ऋण आज ही चुन लो. मित्रांनो, ही कविता आपल्याला एकच संदेश देते आहे, ती म्हणजे माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे. भांडण, द्वेष आणि युद्ध यापेक्षा प्रेम, शांतता आणि बंधुभाव याचीच जगाला आज जास्त गरज आहे. आपल्याला ही कविता आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर कविता आणि विचारासह. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.